अखेर राज्यभरातील शेतकरी बांधवाची प्रतीक्षा संपली. होय शेतकरी मित्रांनो, घेऊन आलेलो आहे तुमच्या सर्वांसमोर ताजी गुड न्यूज, आनंदाची बातमी. होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव. त्याचबरोबर याच व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज, आनंदाची बातमी आलेली आहे. ती बातमीसुद्धा आपण बघणार आहोत. अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विनंती आहे, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. एकदा कांद्याचे बाजारभाव पटापट, नंतर आनंदाची बातमी. व्हिडिओ मात्र पूर्ण बघा. चंद्रपूर गजवळ कांदा जास्तीत जास्त 2100 पर्यंत गेला मित्रांनो. त्यानंतर कोल्हापूर येथे 3930 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 1700 रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो खेड चाकण 150 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त कांदा 1800 रुपयापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे. त्यानंतर मित्रांनो सातारा 72 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त कांदा 2000 रुपयाचा भाव जाताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा 11441 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 1700चा भाव मिळताना दिसत आहे. धाराशिव लाल कांदा 3 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 1800 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर नागपूर लाल कांदा 1800 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त कांद्याला 1700चा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर हिंगणा लाल कांदा 1 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त कांदा 1800 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 310 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 2300 रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे. पुणे पिंपरी लोकल कांदा 19 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त कांदा 1700 रुपयाचा दर जाताना दिसत आहे. वडगाव पेठ लोकल कांदा 290 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त कांदा 1800चा भाव मिळताना दिसत आहे. तर औसा लोकल कांदा 3 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 1700 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर कामठी 4 क्विंटल लोकल कांद्याची आवक जास्तीत जास्त कांदा 1826चा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो कल्याण नंबर 1 जातीचा कांदा 3 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 1800 रुपयाचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे. पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा 19800 क्विंटल आवक जास्तीत जास्त कांदा 2060 रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे. पारनेर येथे उन्हाळी कांदा 7033 क्विंटल आवक जास्तीत जास्त 1700चा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो रामटेक येथे उन्हाळी कांदा 10 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 1800 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. आता बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आनंदाची बातमी आहे. अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. राज्यभरात गेल्या काही दिवसापासून विश्रांतीवर गेलेला पाऊस पुन्हा एकदा बरसणार. उद्यापासून पुन्हा पावसाची शक्यता. नारळी पौर्णिमेपासून संपूर्ण विदर्भ आणि कोकणात 8 ते 15 ऑगस्ट तर मध्य महाराष्ट्रात 8 व 9 ऑगस्टला मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. मराठवाड्यात 7-8 ऑगस्टला मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ आदी जिल्ह्यात पावसाची अधिक शक्यता असे हवामान तज्ज्ञ माणिकराव कुळे यांनी सांगितले. धन्यवाद.